तर नमस्कार, माझं नाव सिद्धांत मांगरत आणि आज आपण आलो आहोत स्वतेजा मार्टमध्ये. आपल्यासोबत बसलेत विजय सर. सर, मला तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि मला त्यापूर्वी सांगा की स्वतेजा मार्ट ही कल्पना काय आहे. ॲक्च्युली माझं नाव आहे विजय गद्रे. मी अदानी फाउंडेशनकडून ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून इथे स्वतेजा मार्टला आहे. तर पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतेजा मार्ट हे नाव कशावरून आम्ही डिसाईड केलं. तर हा जो प्रोजेक्ट आहे स्वतेजा मार्टचा, तर हा याच्यामध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी फाउंडेशन, माविम आणि मुंबई महानगरपालिका ह्या सगळ्यांनी मिळून हा एक प्रोजेक्ट उभा केला आहे. आणि स्वतेजा नाव ह्याच्यावरून पडलेलं आहे की समृद्धी CMRCच्या अंडरमध्ये 2022 पासून आम्ही हा प्रोजेक्ट राबवतो आहे. आणि त्याच्यामध्ये स्वाभिमान हा एक ग्रुप आहे. त्या पहिले स्वाभिमानमधले 2 अक्षरं आणि माविममधून नव तेजस्विनी हा एक त्यांचा ब्रँड आहे. त्याच्यामधून नवी तेजस्विनीचे 2 पहिली अक्षरं आणि स्वाभिमानची पहिली 2 अक्षरं असं मिळून हा स्वतेजा मार्ट आम्ही इथे क्रिएट केलेला आहे. आणि स्वतेजा मार्टची संकल्पना ही अशी आहे की आजूबाजूच्या जे काही अर्बन महिला आहेत, जसे की मलाड ईस्ट, मलाड वेस्ट, गोरेगाव ईस्ट, गोरेगाव वेस्ट आणि मीरा भाईंदर अशा ठिकाणावरून आपण जवळजवळ 4000 महिला ज्या आहेत ह्या टोटल मुंबईमधल्या अर्बन एरियातल्या आहेत आणि 500 महिला आहेत ह्या मीरा भाईंदर एरियातल्या आहेत. असे जवळजवळ 4500 महिलांच्या बरोबर आपण हा प्रोजेक्ट राबवत आहे. आणि ह्या प्रोजेक्टमधूनच तिथे काही जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत ते सेल्फ हेल्प ग्रुप मिळून सगळ्यांना एक मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनसाठी आपण हे स्वतेजा मार्ट इथे उभं केलं आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल अदानी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी फाउंडेशनचा आहे. आणि या मार्टमध्ये टोटल 20 स्टॉल आहेत. 20 स्टॉलमध्ये आपण एक क्लाउड किचनसुद्धा इथे ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल मी सविस्तर पुढे तुम्हाला सांगेलच की इथे आपण कशा पद्धतीने इथे सगळं राबवणार आहोत हा प्रोजेक्ट, त्याच्याबद्दल मी डिटेल्स तुमच्याशी बोलेलच. मग चालूच करा सर, सांगा की कसं राबवणार. ओके, तर मी सांगतो की सध्या इथे जे स्वतेजा मार्ट आहे इथे माविमच्या अंडरमध्ये जेवढे बचत गट आहेत, जेवढे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधल्या जेवढ्या महिला आहेत त्या महिला ॲज वेल ॲज अर्बनमधल्या काही बचत गटातल्या महिला आहेत, त्यांची मेहनत करण्याची खूप त्यांच्याकडे मेहनत करण्यासाठी बरेचसे म्हणजे सहनशीलता आहे, ताकद आहे, परंतु मार्केटसाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म नाही आहे. म्हणूनसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी फाउंडेशननी BMCची ही जी जागा आहे ही जागा आपण त्यांच्याकडून घेऊन इथे एक मार्ट आपण उभा केलेला आहे. ह्या मार्टमध्ये टोटल 20 स्टॉल आहेत. 20 स्टॉलमध्ये प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपनी इथे येऊन ऑल ओव्हर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लेडीजला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक उद्योजिकेला इथे चान्स दिला जाईल की तिने आपले स्वतःचे प्रोडक्ट इथे आणावेत आणि ते विकावेत, जेणेकरून ते सस्टेन होतील आणि त्यांना तो पैसा डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये मिळेल. आणि सर, काय कॅटेगरीमधले प्रोडक्ट्स असतील इथे? इथे तसं पाहिलं तर फूडचे प्रोडक्ट्स आहेत, ज्वेलरीचे प्रोडक्ट आहेत, होम डेकोरचे प्रोडक्ट्स आहेत, क्लोथिंगचे प्रोडक्ट्स आहेत आणि अदर्स पण असे काही पूजेचे वगैरे किट्स वगैरे पण आपण हे करतोय. तर ग्रॉसरीचे सुद्धा प्रोडक्ट आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून इथे जे विकणारे प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला मुंबई मेट्रो सिटीमध्ये भेटणार नाही आहे. त्याची एक युनिक आयडेंटिटी आहे. ती आयडेंटिटी तुम्हाला जर ते प्रोडक्ट पाहिजे असतील किंवा इथे व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि प्रत्येक 15 दिवसाला रोटेशन बेसिसवरती इथे प्रोडक्ट चेंज होत राहणार आहे. म्हणजे प्रत्येक 15 दिवसांनी तुम्हाला काही ना काही नवीन इथे पाहायला भेटणार आहे आणि प्रत्येक महिलेला चान्स इथे दिला जाणार आहे. त्याचबरोबर स्वतेजा मार्टमध्ये एक क्लाउड किचन पण आपण ऑर्गनाईज करतोय. क्लाउड किचनमध्ये तुम्हाला टी, कॉफी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि एकदम हायजेनिक. आणि ह्या क्लाउड किचनसाठी आपण महिलांना फसायकडून प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं आहे. तर त्या ट्रेनिंगच्या अनुषंगाने इथे प्रॉपर सगळं काही मटेरियलसुद्धा आपल्या सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपमधलंच इथे येणार आहे. आम्हाला मार्केटमधून जाऊन परचेस करायची गरज नाही. जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून जसं की राईस आहे, डाळी आहे, तेल आहे, मीठ आहे, हे सगळे पदार्थ आपल्याला अवेलेबल होणार आहेत इथे. आणि जेवण त्याप्रमाणे एकदम सुंदर आणि चविष्ट बनलं जाणार आहे. त्याचबरोबर ह्या प्रोजेक्टमध्ये आपण स्विगी झोमॅटो बरोबर सुद्धा टायअप केलेला आहे.
तर स्विगी झोमॅटो बरोबर टायअप करण्याचं उद्दिष्ट असं की जेणेकरून आपलं जसं की मुंबई डबेवाल्याची एक थीम आहे त्याप्रमाणेच आपली ही थीम चालू करणार आहोत. आपण त्यांच्याबरोबर सुद्धा कोलॅबोरेशन करणार आहोत आणि कॉर्पोरेट ऑफिस एरिया सुद्धा इकडचं आपण कव्हर करणार आहोत. जसं की इकडे लिंकिंग रोड जवळ आहे, इकडे गोरेगाव वगैरे जवळ आहे, ओबेरॉय मॉल वगैरे जवळ आहे. तर इकडचे कॉर्पोरेट ऑफिस सुद्धा आपण टार्गेट करणार आहोत आणि जेणेकरून हा बिझनेस ग्रो होईल आणि आपण सगळ्या महिलांना एकत्र घेऊन हे सगळं एक मोठं काम करतो. याच्यासाठी अदानी फाउंडेशनकडून सगळा फिनान्शियली सपोर्ट वगैरे दिला जातोय. बरोबर सर. आणि जो गोल आहे, उद्दिष्ट आहे स्वतेजा मार्टचा, तो कसा आहे? लाईक इन फ्युचर तुम्ही स्वतेजा मार्ट कुठे जाताना बघता? इन फ्युचर स्वतेजा मार्ट आम्ही तर ॲक्च्युली हा प्रोजेक्ट 3 वर्षासाठी हा प्रोजेक्ट आहे. परंतु ह्या प्रोजेक्टमध्ये 3 वर्ष अदानी फाउंडेशन महिलांच्या बरोबर असणारे, ज्या ज्या ठिकाणी त्यांना कुठेही प्रॉब्लेम क्रिएट होतात ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करून त्यांना एक लेवलवरती आम्ही उभे करणार आहोत. आणि आमचं हे एकच उद्दिष्ट आहे की ह्या मार्टमधून एक लखपती दिदी क्रिएट करायचेत आम्हाला. आणि त्या लखपती दिदी वर्षाला कमीत कमी 25 to 40 लेडीज ह्या लखपती दिदी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे इथे सपोर्ट आम्हाला भेटणार आहे, हेही मला चांगलं पॉझिटिव्हली माहीत आहे. त्याचबरोबर आपण ह्याच बिल्डिंगच्या प्रमायसेसमध्ये आपण विकली मार्केट करणार आहोत. विकली मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव करणार आहोत. जसं की मँगोच्या सीझनमध्ये आपण मँगो महोत्सव करणार आहोत, तांदूळाच्या महोत्सवमध्ये तांदूळ महोत्सव करणार आहोत आणि बाकीचे काही फ्रूटच्या ह्याच्यामध्ये आपण फ्रूटचे महोत्सव करणार आहोत. इवन दो तुम्हाला इकडच्या सराउंडिंग एरियामधल्या लोकांसाठी एक वीकली मार्केट करून तिथे आम्ही फार्मर्स करून डायरेक्ट भाजीपाला वगैरे ते सुद्धा फार्म टू टेबलचा फार्म टू डायरेक्ट डोरस्टेप पर्यंत त्यांना ते करून देण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. आणि त्याचबरोबर क्लाउड किचनच्या अंतर्गत जसे की आपले इंडियन फेस्टिवल आहे, दिवाळी, दसरा वगैरे, नवरात्र, गणपती वगैरे, त्या फेस्टिवलच्या अनुषंगाने आम्ही गणपतीच्या मध्ये मोदक महोत्सव करणार आहोत. दिवाळीमध्ये दिवाळीचा फराळ असेल, दसऱ्यामध्ये तुम्हाला श्रीखंड पुरीचं वगैरे असं काही गोड किंवा पुरणपोळी वगैरे असेल, असे काही बरेचसे काही पदार्थ आहेत ते जेणेकरून आम्ही ते सगळे ट्राय करणार आहोत. आणि आत्तापर्यंत आम्हाला इकडे जे काही लोकांनी व्हिजिट केलेली आहे त्यांच्याकडून ट्रिमेंडस म्हणजे एक्झॅक्टली असा एवढा रिस्पॉन्स भेटलेला आहे की डेफिनेटली हा प्रोजेक्ट आम्ही सक्सेस करून दाखवणार आहोत. आणि आमच्या महिला आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही एकत्र मिळून हे सगळा प्रोजेक्ट उभा करणार आहोत अजून स्ट्रॉंगली. नक्कीच. तर मला लोकेशनबद्दल आणि इथे कॉन्टॅक्ट कोणाला करायचं की तिथे जर यायचं असेल तर त्याच्याबद्दल काय डिटेल्स? अच्छा, लोकेशन इथे पाहिलं तर मालाड आणि गोरेगावच्या मध्ये हे लोकेशन आहे. इट इज नियर बाय चिंचोली बंदर. और गोरेगाववरून जर यायचं असेल तर सुंदरनगर एरिया आहे आणि अहिंसा मार्ग या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करू शकता. आत्ता सध्या तुम्हाला 20 स्टॉल्स इथे जे काय आहे तिथे सगळ्या टाईपचे प्रोडक्ट इथे आम्ही ठेवलेले आहेत. तुम्ही इथे व्हिजिट करून ते सगळे प्रोडक्ट बघू शकता, खरेदी करू शकता. ॲज वेल ॲज थोड्याच दिवसामध्ये आपले वेबसाईट एक लॉन्च करणार आहोत. त्या वेबसाईटवरती सुद्धा आपण सगळे प्रोडक्ट वगैरे तुम्ही ऑनलाईन वगैरे परचेस करू शकता किंवा इथे स्वतः व्हिजिट देऊन तुम्ही ते ट्राय सुद्धा करू शकता. तर नक्की व्हिजिट द्या स्वतेजा मार्टला. आणि ऑनलाईनही इंस्टाग्रामवरून किंवा वेबसाईटवरूनही त्यांचे तुम्ही ऑर्डर करू शकता. नक्की इथे भेट द्या आणि सुंदर असे प्रोडक्ट्सला तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.